सकाळी ना माझं गोंडस बाळ असं छान झोपलेलं होतं. आता त्याच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतं आपण ह्याला उगाच ओरडत बसतो, पण ओरडलं नाही ना हा अजिबात ऐकत ना, भरपूर असं येड्यावानी करतो. आता ह्याचं भोलं चेहरं ते अजिबात जाऊ नका, हा आहे ना फक्त झोपलाय म्हणून शांत दिसतो, नाही तर हा खूप शैतानी करतो घरामध्ये. आता तो झोपलाय म्हटल्यावरती ना म्हटलं घरातली पटकन सगळी कामं वगैरे हुरकून घेऊया. बाकी सगळी झाली होती, फक्त स्वयंपाक वगैरे बनवायचं राहिलं होता. म्हटलं तो करून घेते. तो उठायच्या अगोदर ते पीठ वगैरे सगळं मळून घेतलं. एका साईडला कुकरला बटाटी उकडत घातली होती, बटाट्याची भाजी करायची होती मस्तपैकी. तर छान इकडे आहे ना भाजी वगैरे सगळं बनवून वगैरे घेतलं. ते झाल्याच्या नंतर आणि लगेच श्लोक उठला. आता चपात्या वगैरे बाकी होत्या, मग श्लोकला त्या किचन वाट्यावरती उभं केलं. तसं नाही ह्याचं बाहेर बघायचं काम चालू होतं. आता हा खिडकीतनं बाहेर काय बघायचं काम करतो काय मी, हा दुसरा काहीतरी उद्योगच ह्याचा चालू होता. काय झालं? रड की अजून, दाखव रडून, रड ना. दुपारी ना मग त्याची अशी नाटकी चालू होती. कॅमेरा चालू केले ना, मग रडायचं थांबायचं आणि परत चालू करायचा. असं दिवसभर ना तो लय नाटक करतो त्याला घ्यायचं असल्यावरती. संध्याकाळी ना मस्त असं चहा वगैरे केला आणि ते बाहेर इतकं छान वातावरण होतं ना, मस्त ना सूर्य असं इतकं छान मावळत होतं ना. श्लोकाने मी तर मस्त येऊन गॅलरीमध्ये बसलो होतो आणि हा आमचा उंदीर मामा आहे ना खाली मुलं खेळत होता आणि ते ओरडत होते. त्याच्यामुळे हा इथून वरतून त्यांना ओरडायचं काम करत होता. थोडा वेळ तिथं श्लोकला बाहेर खेळवलं, मग नंतर संध्याकाळी स्वयंपाक करायला घेतला. संध्याकाळी मस्त जेवण आलं ना, साधे सिंपल असं बेसन आणि मस्त भाकरी केली होती. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.